रत्नागिरीच्या डोंगरगावच्या माळावर राहतो झोपड्या बांधणारा अवलिया। बाहेर कितीही उष्णता असली तरी झोपडीत एसी सारखं गारेगार। जमीन बिगर शेती करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी। बिगर शेतीसाठी आता फक्त 22 ऐवजी 2 परवानग्यांची गरज। राज्यात गेल्या 5 वर्षात औद्योगिक विकास घटला। चढ्या औद्योगिक वीज दरांमुळे उद्योग धंदे चालले राज्याबाहेर। नंदुरबार जिल्ह्यातल्या 7 शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना एका वेळच्या जेवणासाठी फक्त 7 रुपये हा तर विद्यार्थ्यांना कुपोषित करण्याचा प्रकार। सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप। प्रेम शुक्ल यांचा भाजपमध्ये प्रवेश। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत स्वीकारलं भाजपचं सदस्यत्व। कन्नड तालुक्यात शिवना टाकळी प्रकल्प अर्धवट राहिल्यानं शेतकरी हैराण। धरण बांधलं पण कालवेच नाहीत, शेती मात्र तहानलेलीच। रायगड महोत्सवानिमित्त किल्ल्याच्या पायथ्याशी अवतरली शिवसृष्टी। हत्ती, घोडे, दीपमाळ, समई, तोफांनी नटलं पाचाड गाव। आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग 4थ्या वनडेमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव। कोहली आणि धवनची सेंचुरी वाया।